हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आपण लास्ट लेक्चरला स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल या युनिटमधील कंट्रोल चार्ट आणि त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याच पद्धतीनं ॲट्रिब्यूट कंट्रोल चार्ट आणि व्हेरिएबल कंट्रोल चार्ट म्हणजे टाइप्स ऑफ द कंट्रोल चार्ट. And again, we already studied the control limits of range chart and mean chart. Today we are going to evaluate the example based on the range chart and mean chart. So here first we take the revision about the control limits or control chart. So first, how to define the control limits. So the formulas are central line is equal to r bar, UCL d4 r bar and LCL d3 r bar. As well as for the mean control chart, central line is defined as it is x double bar, UCL is equal to x double bar plus a2 r bar, LCL is equal to x double bar minus a2 r bar. And this is procedure of to drawing the control chart. कंट्रोल चार्ट कशा पद्धतीने काढायचे तेही प्रोसिजर आपण लास्ट लेक्चरला अभ्यासले. पुन्हा एकदा पाहूया. आपण पहिल्यांदा कंट्रोल लिमिट्स काढा, त्याच्यानंतर त्या कंट्रोल लिमिट्समध्ये काढल्यानंतर ग्राफ पेपरवर एक्स ॲक्सिसवर सॅम्पल नंबर घ्या आणि वाय सॅम्पल घ्या आणि वाय ॲक्सिसवर ॲव्हरेज व्हॅल्यू घ्या किंवा रेंज व्हॅल्यू या वाय ॲक्सिसवर घ्या. त्याच पद्धतीने वाय ॲक्सिसच्या अगेन्स्ट तुम्ही जे 3 लिमिटच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत, सेंट्रल लिमिट, UCL, LCL, त्या व्हॅल्यू वाय ॲक्सिसवर पहा आणि त्याच्या अगेन्स्ट एक्स ॲक्सिसला पॅरलल त्या पॉईंटपासून पॅरलल लाईन काढा. ते आपलं स्ट्रक्चर झालं कंट्रोल चार्टचं. आणि मग प्रत्येक सॅम्पलचे पॉईंट्स त्या ग्राफ पेपरवर प्लॉट करा. जर सर्व पॉईंट्स हे UCL आणि LCL याच्यामध्ये जर आलेले असतील, आपल्याला एक्सपेक्टेशन आहे ते सेंट्रल लाईनची व्हॅल्यू, परंतु व्हेरिएशनमुळं काही पॉईंट्स हे दूर अंतरावर जातील सेंट्रल लिमिटपासून. मात्र जर UCL आणि LCLच्या मध्ये जर असतील तर आपण काय म्हणणार आहोत, स्टॅटिस्टिकली वी से दॅट प्रोसेस इज अंडर कंट्रोल. But if any point goes out of this control limit, then our conclusion is, interpretation is, process goes out of control. Okay, now we see here the how to evaluate the example. So first example is draw mean and range chart for the following data. The data दिलेला आहे. सॅम्पल नंबर we have given 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Mean values of the per sample is given as mean value 43, 49, 37, 44 and so on. Range value is also given 506, 507, 7 and so on. लक्षात आलं का मीन व्हॅल्यू म्हणजे काय? तर ह्या जो प्रत्येक सॅम्पल आहे, हा पहिला सॅम्पल आहे, त्या पहिल्या सॅम्पलमध्ये एकूण 5 युनिट आहेत, सबग्रुप्स आहेत आणि त्या सबग्रुपचं जे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही घेतलेले आहे, मोजलेलं आहे, मापलेलं आहे, वजन केलेलं आहे, डायमीटर पाहिलेलं आहे, लेंथ पाहिलेली आहे, जे काय कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही अभ्यासले आहेत त्या सगळ्या 5 ऑब्झर्वेशनचा मीन म्हणजे 43. Second sample again consists of 5 units and we compute their mean value, it is 49. Third is 37 and so on. Similarly, we compute the range of the first sample, second sample. So range, how to define range? Range means largest observation minus smallest observation. So whatever with the characteristics you want to go into study, you can compute their range value as well as mean value of each sample. So here we get the data as mean. मीनच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, रेंजची व्हॅल्यू आपण त्या आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन्स आपल्याला ते मिळालेले आहेत. आता हे मिळाल्यानंतर त्या प्रत्येक सबग्रुपमध्ये 5 युनिट आहेत आणि आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं. आता तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना खास तुमच्यासाठी काय होतं की D3, D4 आणि A2च्या व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असतात. त्या स्टॅटिस्टिकल टेबलमधून आपल्याला मिळतात. फिशर अँड एट्स स्टॅटिस्टिकल टेबल आहे, त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूजचा कंट्रोल चार्टच्या कॉन्स्टंट व्हॅल्यूचा एक टेबल असतो. त्या टेबलमधून या तुम्हाला सॅम्पलमधल्या सबग्रुपच्या साईजनुसार त्या टर्म्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात.
आपलं पहिल्यांदा काय करावं लागेल, तरी इथं ऑब्झर्वेशन टेबल तयार करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त समेशन पाहिजेत, मीनचे समेशन पाहिजे आणि रेंजचं समेशन पाहिजे. ते पहिल्यांदा कॅल्क्युलेट करा. हिअर समेशन एक्स बार इज इक्वल टू 442. फक्त समेशन एक्स नाही म्हणता येणार, तर ह्या प्रत्येक व्हॅल्यू म्हणजे मीनची व्हॅल्यू म्हणजे x1 बार, x2 बार, x3 बार, x4 बार अँड सो ऑन. म्हणजे इथं समेशन एक्स बारच्या व्हॅल्यू आपल्याला मिळते 442 अँड समेशन आर, दॅट मीन्स समेशन ऑफ द रेंज वी गेट ॲज इट इज अ 58. नाव टू फाइंड द मीन. मग याचा आपण मीन काढूया. पहिल्यांदा एक्स समेशन एक्स बार किंवा एक्स बारचा मीन म्हणजेच एक्स डबल बार. एक्स बारचा मीन म्हणजे मीनचा मीन, इट इज डिनोटेड बाय एक्स डबल बार. सो एक्स डबल बार इज इक्वल टू 442 डिवाइड बाय 10. 10 कुठून आला? टोटल नंबर ऑफ द सॅम्पल साइज, इट इज 10. सो डिवाइड बाय 10 वी गेट 44.2. सिमिलरली कॉम्प्यूट द आर बार. मीन ऑफ द रेंज 58 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 5.8. हे मीन काढल्यानंतर मग आपण कंट्रोल लिमिट्सकडे जाणार आहोत. कंट्रोल लिमिट्स काढताना आपल्याला पहिल्यांदा मीन चार्टचे आणि रेंज चार्टचे दोघांही कंट्रोल चार्टचे लिमिट्स आपल्याला माहीत आहेत, त्याचे फॉर्म्युले माहीत आहेत. त्या फॉर्म्युल्यामध्ये या जे एक्स डबल बार, A2, D3, D4 आणि आर बारच्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करा. जसं की मीन चार्टमध्ये सेंट्रल लाईन आपल्याला माहीत आहे, इट इज एक्स डबल बार अँड वी कॉम्प्यूट दिस टर्म्स ऑलरेडी, इट इज 44.2. UCL एक्स डबल बार प्लस A2 आर बार, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. हिअर A2 इज इक्वल टू 0.58 आणि आर बार 5.8, एक्स डबल बार 44.2, त्या व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करा. 44.2 प्लस 3.36 वी गेट 47.56. बरेचसे विद्यार्थी 44.2 प्लस 0.58 करतात. तर इथं लक्षात ठेवा, गणिताच्या नियमानुसार पहिल्यांदा गुणाकार करायचा आणि नंतर बेरीज करायची. बरेचसे विद्यार्थी पहिल्यांदा बेरीज करतात आणि नंतर गुणाकार करतात आणि त्यांचं मग कॅल्क्युलेशन हे चुकीचं होतं. तर पहिल्यांदा गुणाकाराची क्रिया आणि नंतर मग बेरजेची क्रिया होत असते, असा गणिताचा नियम आहे. LCR काढा, तो 40.84 मिळतो आपल्याला. हे झाले मीन चार्टच्या लिमिट्स. रेंज चार्टचे लिमिट्स आहेत, सेंट्रल लाईन इज इक्वल टू आर बार इज इक्वल टू 5.8. UCL D4 आर बार, D4 हा कॉन्स्टंट आला आणि D4 ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, इट इज फ्रॉम स्टॅटिस्टिकल टेबल वी गेट इट इज 2.11 into 5.8 we get 12.2. Similarly LCL D3 is 0 for n is equal to 5, small n म्हणजे सबग्रुप साइज ऑफ द सॅम्पल जर 5चा असेल तर त्या ठिकाणी D3 ची व्हॅल्यू ही 0 येत असते, त्यामुळे LCL किती आला? 0. हे कंट्रोल लिमिट्स मिळाल्यानंतर मग आपण ते ग्राफ पेपरवर प्लॉट करणार आहोत. मगाशी जे कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं, कंट्रोल चार्टचं कन्स्ट्रक्शन जे अभ्यासलं त्यानुसार प्लॉट सॅम्पल पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस अँड व्हॅल्यू ऑफ मीन ऑर रेंज ऑन वाय ॲक्सिस. सॉरी, हिअर वाय ॲक्सिस. ड्रॉ कंट्रोल लिमिट्स लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर एक्स ॲक्सिसला पॅरलल अशा कंट्रोल लिमिटच्या लाईन्स काढा आणि ते पॉईंट्स प्लॉट करा. सर्व पॉईंट जर UCL आणि LCLच्या मध्ये मिळाले तर स्टॅटिस्टिकली प्रोसेस इज अंडर कंट्रोल. एक जरी पॉईंट्स त्या कंट्रोल लिमिटच्या बाहेर मिळाला तरी स्टॅटिस्टिकली वी से दॅट द प्रोसेस इज गोज आउट ऑफ कंट्रोल. तर अशा पद्धतीने अतिशय सहजपणे आपण कंट्रोल लिमिट्स आणि कंट्रोल चार्ट हे काढू शकतो. इथं सर्वात महत्त्वाचं आहे, कंट्रोल लिमिट्सचे फॉर्म्युले तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत असले पाहिजेत, लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या टर्म्स आहेत एक्स डबल बार किंवा आर बार किंवा A2, D3, D4 हे तुम्हाला त्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं असेल किंवा तुम्हाला स्वतःला होऊन ते कॅल्क्युलेट हे करावं लागेल. अशा पद्धतीनं हे मीन चार्ट आणि रेंज चार्टचं एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. तर अशा पद्धतीने एक्झरसाइजमध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत, ते सगळे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवा म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होईल आणि मग कशा पद्धतीने ते कंट्रोल चार्ट्स काढायचे ते कंट्रोल चार्टसुद्धा तुम्ही ग्राफ पेपरच्या सहाय्याने काढू शकाल आणि सांगू शकाल की या एक्झाम्पलमध्ये ही प्रोसेस कंट्रोलमध्ये आहे किंवा आउट ऑफ कंट्रोल आहे.
तर एक्झरसाइजमधले एक्झाम्पल सोडवा. थांबूया या ठिकाणी. आपण पुढच्या लेक्चरला ॲट्रिब्यूट कंट्रोल चार्ट्स अभ्यासणार आहोत. ओके, थँक्यू.